नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. शर्यत सुरू आहे परंपरा आपल्या मातीच्या चॅनलवरती. काल काही कारणास्तव आपण शेलूचा अड्डा कव्हर नाही करू शकलो. आपल्या वैयक्तिक कारणामुळे आपण तिकडे जाऊ नाही शकलो. काही काल बिनजोड खूप झाल्या शेलूमध्ये आणि बकासूरची सुद्धा शर्यत झाली काल. आणि विळूच्या प्रादुर्भावामुळे सर्जरीसुद्धा होऊ शकली नाही शर्यत. आणि निंबाळकर सर पण आले होते तिथे. आपले मित्र सर्व यूट्यूबमधील आमचे सर्व मित्र काल शेलूला हजर होते आणि सर्वांनीच निंबाळकर सरांशी बोलण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी पण एक साजेशी अशी उत्तरं त्यांना दिली. त्याबद्दल निंबाळकर सरांचा सुद्धा खूप आभार. त्याचबरोबर जे झालेले काल बिनजोडचे जे मैदान झालं त्याच्यामध्ये पब्लिकचा भरपूर प्रमाणात पब्लिक होतं तिकडे. कारण की खिडकाळे अड्ड्यामध्ये जेमतेम वासरं होती, छोटी वासरं, छोट्या बैलगाड्या होत्या. पण जेवढ्या आपल्या मुंबईमधील जेवढ्या बिनजोडचे जेवढे काही बैलगाडा शौकीन किंवा बैलगाडा शर्यतीची जे बैल होती ती संपूर्णपणे सगळी शेलू फाटीला गेली होती. काल बकासूरची शर्यत झाली, ती पेंडिंग थोडा वेळ ठेवली. त्याच्यानंतरला बकासूरच्या विरोधात म्हणजे निकाल गेला. भालचा शंकरचा विन झाला आणि भालच्या शंकरचं सुद्धा मनापासून अभिनंदन की त्यांनी षष्टमे हिंद केसरी असणाऱ्या एका बैलासोबत शर्यत केली काल आणि चांगल्या पद्धतीने तो सुद्धा धावला. त्याच्या आधी सुद्धा बिनजोड बघितल्या होत्या मुंबईमध्ये आणि चांगल्या पद्धतीने पळतो तो बैल. आणि त्याचं सुद्धा मनापासून आभार की त्यांनी एवढी चांगली बिनजोड केली. आणि शंकरच्या मालकांचं प्रथमतः आभार, कारण की त्यांनी एवढी मोठ्या शर्यती खेळली आणि विनसुद्धा झाले. त्याच्यानंतरला आमचे मित्र केतन सुनील मोरे यांनी सुद्धा राजा यांच्या मालकांशी सुद्धा मुलाखत केली आहे त्यांच्या चॅनलवरती आणि ती सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त म्हणायला गेलं तर बैलगाडी पळवण्यासाठी एक पोषक असं मैदान होतं कालचं आणि फाटीसुद्धा खूप जबरदस्त होती. आमचे मित्र सुरज दातीलकर यांनी सुद्धा जाऊन मैदानाचा आढावा घेतला होता आणि मैदानाचा आढावा घेतल्यानंतर पण जी मैदानाची फाटी दाखवली होती ती एक नंबर फाटी होती. आणि त्याच्या आधी पण निंबाळकर सर सुद्धा येऊन स्वतः फाटीचं निरीक्षण करून गेले होते. तर मित्रांनो, असेच अड्डे आपल्या 26 जानेवारीला आपला होणार आहे देसाई अड्ड्याला पण, आणि त्यावेळेला सुद्धा आपल्याला भरपूर आनंद लुटता येईल शर्यतींचा. आणि काही जणांची आताच तयारी चालू असेल. काही बैल आता पुसेगावचं जे हिंदकेसरी मैदान होणार आहे त्यासाठी तयारीमध्ये असतील आणि त्या बैलांसुद्धा मनापासून शुभेच्छा की नक्कीच कोण कोणा कमी नाही अशा पद्धतीचे बैल सर्व तयार असतात. महाराष्ट्रामधली बैल सर्वात टॉपचे बैल आहेत आपली आणि सर्व टॉपच्या पद्धतीने धावणारी बैल आहेत. तर त्यांनासुद्धा खूप शुभेच्छा माझ्याकडून. आमच्या देसाई अड्डा जो होणार आहे 26 जानेवारीला तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा अड्डा होईल. त्यासाठी सगळ्यांनी तयारीला लागा. प्रत्येकाच्या बैल विन होऊ दे तिथे अशी आमच्याकडून शुभेच्छा तुम्हाला. आणि प्रत्येक बैलाची तयारी चांगली करा. आणि देसाई अड्डा जो होतो तो ऐतिहासिक अड्डा आहे आपला, मुंबईचा ऐतिहासिक बिनजोडचा अड्डा आहे. तर त्यासाठी नामांकित बैल आणि दुसऱ्या बाजूनी पण बैल येतात. घाटावरून पण काही बैल येऊ शकतात देसाई अड्ड्यासाठी आणि त्यामुळे देसाई अड्डासुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा होईल अशी अपेक्षा बाळगूया. आणि आपण मैदानाचा आढावासुद्धा काही दिवसांनी आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत. आपण शर्यतीच्या आधी आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती मैदान दाखवूया. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सोन्याचे रिकव्हरीचं चान्सेस 50%पेक्षा जास्तच असतील. 60-70% चान्सेस आहेत लवकरात लवकर कव्हर होण्याच्या. जर नक्की त्याविषयी कव्हर झाले तर नक्कीच आपल्याला सोन्यासुद्धा बघायला भेटेल. पुसेगावच्या मैदानाला कदाचित सोन्या जाईल की नाही ते अजून नक्की नाही आहे. जसं मला समजेल तशा पद्धतीचा व्हिडिओ या चॅनलवरती नक्कीच टाकण्यात येईल की सोन्या कधी तयार होणार आहे आणि कधी कोणत्या मैदानासाठी सोन्या सज्ज होणार आहे ते सुद्धा आपण बघू. त्याच्यानंतर आता बघायला गेलं तर जयदादांचा बावऱ्या हा सुद्धा चांगलं नाव करेल बिनजोडला, कारण की आता त्याचा पळ बघितला तर चांगल्या पद्धतीनं त्याचा पळ आहे. आणि आत्तापर्यंतची जी बिनजोडची मैदानं झाली त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याचा पळ बघितलं आहे. खूप चांगल्या पद्धतीने बावऱ्या पळतो आणि बिनजोडला सुद्धा जयदादांचं चांगलं नाव करेल अशी अपेक्षा बाळगूया. आणि येणारे चांगल्या बिनजोड आपल्याला बघायला भेटतील त्याच्या. दुसरी गोष्ट म्हणजे काल बकासूरचा पराभव झाला, पण तो पराभव तो पचवेल
आणि नक्कीच जेव्हा जेव्हा बकासूरचा पराभव झाला आहे त्यावेळेला नेक्स्ट अड्ड्यामध्ये किंवा नेक्स्ट मैदानामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीच्या गाड्या खेळल्यात आणि तो नंबर 1चा मानकरी झाला आहे. त्यामुळे बकासूरला सुद्धा शुभेच्छा माझ्याकडून. मोहिल शेटलांना आणि वैभव साळुंखे यांना सुद्धा शुभेच्छा. नेक्स्ट अड्ड्यामध्ये येणाऱ्या अड्ड्यामध्ये तेच चांगल्या पद्धतीने बकासूरचं नियोजन करून परत त्याला गुलालामध्ये आणि 1 नंबरचा मानकरीमध्ये ठेवतील असे आपल्या प्रेक्षकांकडून आपण त्यांच्याकडे एक प्रकारे अपेक्षाच ठेवूया. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. थांबूया आता. नमस्कार.